स्वाध्याय 10वी इतिहास धडा 4 भारतीय कलांचा इतिहास। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. चित्रकला आणि शिल्पकला यांचा टिंबटिंब मध्ये समावेश होतो। अ. दृक्कला, ललितकला, क. लोककला, ड. अभिजात कला। उत्तर आहे दृक्कला। 2. मथुरा शिल्पशैली या काळात उदयाला आली। अ. कुषाण, ब. गुप्त, क. राष्ट्रकूट, ड. मौर्य। उत्तर आहे कुषाण। ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। कुतुब मिनार, मेहरौली। 2. गोल घुमट, विजापूर। 3. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली। 4. ताजमहाल, आग्रा। चुकीची जोडी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली। योग्य जोडी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, मुंबई। प्रश्न दुसरा, संकल्पना स्पष्ट करा। 1. कला। उत्तर. 1. स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच त्यांच्या मनातील भावना इतरांपर्यंत पोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते। या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते। 3. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकारांची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता, कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचे असतात। प्रश्न दुसरा, संकल्पना स्पष्ट करा। दुसरा आहे प्रश्न, हेमाडपंथी शैली। उत्तर. हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीत चौरस आणि तारकाकृती असे 2 प्रकार आढळतात। 2. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते। 3. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो। 4. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतींचे दगड साधण्यासाठी चुना वापरलेला नसतो। 5. दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते। 6. मुंबई जवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर, नाशिक जवळचे सिन्नर येथील गोदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील ओढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत। त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे। 7. त्याखेरीज महाराष्ट्रातील हेमाडपंथी अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात।
प्रश्न दुसरा, संकल्पना स्पष्ट करा. 3. मराठा चित्रशैली. उत्तर. 1. कलाशैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. 2. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. 3. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भिंतीचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत. 4. वाई, मेणवली, सातारा यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठी चित्रशैलीतील काही भिंतीचित्रे पाहण्यास मिळतात. 5. मराठी चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. उत्तर. 1. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकारांची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक असतात. 2. कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. 3. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. 4. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 2. चित्रकथी सारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. उत्तर. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. 2. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची प्राचीन परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. 3. ती कोकणातील कुडाळजवळच्या पिंगळू गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपली आहे. 4. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. 5. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. 6. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये जपलेल्या असतात. 7. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार कलाकारांतर्फे केले जात आहेत. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा. उत्तर. 1. शिल्पकला अश्मयुगीन काळाइतकी प्राचीन आहे. 2. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. 3. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती
तयार करून त्याची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. 4. ती आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. 5. महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, विरंगण, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 2. गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा. 1. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनाच्या पूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शविणारी गांधार शिल्पशैली उदयाला आली. 2. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात स्थानिक कलाशैली आणि गांधार शैलीच्या मिलाफातून मधुरा शिल्पशैली उदयाला आली. 3. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. 4. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यावर प्रथम पाहण्यास मिळते. प्रश्न 5. पुढील तक्ता पूर्ण करा. मंदिर स्थापत्य शैली: नागर, द्राविड, हेमाडपंथी. वैशिष्ट्ये: 1. मध्ययुगीन काळातील मंदिराच्या शिखरांच्या स्थापत्यांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. 2. ही उत्तर भारतातील स्थापत्य शैली आहे. 3. भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. 4. नागर स्थापत्य शैलीच्या मंदिराचे 8 प्रमुख अवयव आहेत. द्राविड: 1. ही शैली दक्षिण भारतात विकसित झाली. 2. या मंदिरात उंच उंच प्रांगण घरे आहेत. प्रांगणमध्ये लहान मोठे अनेक मंदिरे, कक्ष आणि जलकुंड आहेत. 3. प्रांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारांना गोपुर म्हणतात. 4. मंदिराच्या शिखराच्या रचना वैशिष्ट्यानुसार ही शैली ठरते. हेमाडपंथी: 1. हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीत चौरस आणि तारकाकृती असे 2 प्रकार आढळतात. 2. भिंतींचे दगड साधण्यासाठी चुना वापरलेला असतो. 3. दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोंबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. प्रश्न 5. पुढील तक्ता पूर्ण करा. मंदिर स्थापत्य शैली: नागर, द्राविड, हेमाडपंथी. उदाहरणे: 1. खजुराहोचे मंदिर, मध्य प्रदेश. 2. जगन्नाथ मंदिर, पुरी, ओडिशा. 3.
कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिसा. 4. दिलवाडा मंदिर, अबू पर्वत, राजस्थान. 5. सोमनाथ मंदिर, सोमनाथ, गुजरात. द्राविड, 1. मीनाक्षी मंदिर, मदुराई. 2. तेलिका मंदिर, ग्वालियर. हेमाडपंथी, 1. अंबरनाथ मंदिर, अंबरनाथ, मुंबई. 2. गोदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक. 3. ओढा नागनाथ मंदिर, हिंगोली. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर. 1. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. 2. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरांचल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. 3. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. या स्थळांचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला. 4. गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. 5. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांच्या विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. 6. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्यकृतीच्या रेखाटण्याच्या पद्धती आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो. 7. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरतात. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर. 8. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोताचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान याचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते. 9. लोककलांची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या सहाय्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील चित्रशैली विकसित झाल्या. 10. महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही त्यांची निवडक उदाहरणे आहेत. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2. भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलींची वैशिष्ट्ये सौदाहरण स्पष्ट करा. उत्तर. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्यशैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. या स्थापत्य कलेमुळेच कुतुब मिनार, ताजमहाल, विजापूर येथील गोल घुमट अशा अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली.
कुतुब मिनार. 1. इसवी सनाच्या 12व्या शतकात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला. 2. कुतुबुद्दीन ऐबक याच्या मृत्यूनंतर गादीवर आलेला अल्तमश याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. 3. कुतुब मिनार जगातील सर्वात उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर 240 फूट आहे. 4. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. दुसरा प्रश्न, भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सौदाहरण स्पष्ट करा. उत्तर ब. ताजमहाल. 1. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहालच्या बांधणीस सुरुवात केली. 2. ताजमहाल हे भारतातील सौंदर्यपूर्ण मुस्लिम स्थापत्यांचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. 3. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ युनेस्कोने जाहीर केले आहे. क. गोलघुमट. 1. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेली विजापूरची गोलघुमट ही अत्यंत भव्य इमारत मोहम्मद आदिल शहा याची कबर आहे. 2. या इमारतीला गोलघुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. 3. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. कला क्षेत्रात व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. ती उपलब्ध क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत. 1. कला संशोधन क्षेत्र. कलेचा इतिहास ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ब. पत्रकारिता क्षेत्र. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. क. कला इतिहास तज्ञ. 1. कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. 2. तेथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. 3. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. कला क्षेत्रात व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. उत्तर ती उपलब्ध क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत. ड. नव्याने विकसित होणारी क्षेत्र. 1.
सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. 2. या क्षेत्रामध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. 3. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. ड. नव्याने विकसित होणारी क्षेत्र. 1. सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. 2. या क्षेत्रामध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. 3. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4. पृष्ठ क्रमांक 23 वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4. पृष्ठ क्रमांक 23 वरील चित्रांचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. उत्तर. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रकला प्रसिद्ध आहे. ही चित्रे काढण्यासाठी ब्रश म्हणून दाताने चावलेली बांबूची लवचिक काडी वापरतात. अ. निसर्गाचे चित्रण. चित्रकारांच्या निसर्ग निरीक्षणातून सूर्य आणि मर्मभेदक झाडे चित्रात दिसत आहेत. ब. मानवाकृतीचे रेखाटन. मानव आणि प्राणी दोन त्रिकोणाद्वारे प्रस्तुत केले आहेत. वरचा त्रिकोण म्हणजे पोट आणि खालचा त्रिकोण म्हणजे ओटीपोट. क. व्यवसाय. शिकार, मासेमारी, शेती इत्यादी व्यवसाय स्पष्ट दिसतात. तसेच उत्सव आणि नृत्य करणारे लोकही चित्रात दिसत आहेत. विकसित होणारी क्षेत्रे आहेत. ड. घरे. घरांच्या भिंती झाडांच्या फांद्याने तयार केल्या आहेत. त्यांना माती आणि शेणाने सारवल्या आहेत. लाल गेरूने त्या रंगवल्या आहेत.